हाय, मी जेव्हा व्लॉगिंग स्टार्ट केलं ना, तर तेव्हापासून प्रत्येक व्यक्ती जो माझ्या या कम्युनिटीचा भाग बनतोय, माझ्या कुटुंबामध्ये या सामील होतोय, तो मला अगदी महत्त्वाचा राहिला आहे. नेहमीच मी प्रत्येकाच्या मतांचा रिस्पेक्ट करते. अगदी मला असं वाटतं प्रत्येकाकडून काही ना काही गोष्टी शिकण्यासारख्या असतात. म्हणूनच आपण अगदी दोन्ही बाजूनी कम्युनिकेशन या चॅनलवरती करत असतो. मी काही तुमचे सजेशन्स फॉलो करत असते, तुम्ही काही माझे करत असतात. एकमेकांना अडचणीत असल्यानंतर आधार देणं, सपोर्ट देणं खूप महत्त्वाचं असतं. तर काल आलेली एका मैत्रिणीची कॉमेंट जी अतिशय काळजी करायला लावणारी होती, की ती खूप टेन्शनमध्ये आहे. म्हणूनच मी आजचं उदाहरण देऊन तिला समजावण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तिलाच नाही, मी स्वतःलाही सांगणार आहे पुन्हा एकदा हे आणि आपल्या इतर मैत्रिणींना सुद्धा. चला बघूया, 2 मित्रांच्या उदाहरणातून मी हे समजावण्याचा प्रयत्न करणार आहे. उदाहरण अतिशय साधं सोपं असणार आहे. आपल्या आयुष्यामध्येही ते उदाहरण घडलेलं असू शकतं. तर आपण याला नाव देऊया, की बरं झालं त्याने माझं नुकसान केलं. तर काय नुकसान केलं बघूया चला. 2 मित्र असतात जे बऱ्याच दिवसांनी, बऱ्याच वर्षांनी एकमेकांना भेटलेले असतात. एक मित्र त्यामधला अतिशय वैतागलेला असतो. प्रचंड राग, चिंता, व्याकुळता, दुःख अशा अनेक भावनांनी भरलेला त्याचा चेहरा असतो. तो चेहरा बघितल्यानंतर दुसरा म्हणजे जो काही समोर मित्र असतो तो बोलतो, "काय झालं?" असं विचारताच त्या मित्रानं आपली सारी दुःखभरी कहाणी सांगायला सुरुवात केली. त्यांचा सांगायचा मथितार्थ असाच होता, की काही महिन्यांपूर्वी घेतलेल्या गाडीला कोणीतरी ठोकर मारून गेलं होतं. जो ठोकर मारून गेला होता ना, तो थांबला तर नाहीच. उलट जाता जाता या मित्राला, जो सांगत होता ना, त्याला 2 शिव्या देऊन गेला होता. हा प्रचंड तडफडत होता मित्र, चिडला होता, की माझ्या गाडीचं नुकसान झालं. एवढी चांगली माझी गाडी, आता मी काय करू? तर समोर जो मित्र उभा होता दुसरा, त्याने काय केलं असेल? त्यानं विचारलं, "हे केव्हा घडलं?" तर तो बोलला, "आज सकाळी 8च्या सुमारास." मग हे ऐकून त्या दुसऱ्या मित्राला मात्र खूप आश्चर्य वाटलं, की सकाळी 8 वाजता घडलेली घटना होती. गाडीचं नुकसान हे सकाळी झालं होतं. त्यानंतर जवळपास 10 तास उलटून गेले होते. पण याच्या चेहऱ्यावरचं दुःख मात्र त्याच तीव्रतेनं होतं. मग लगेच तो मित्र बोलला, "मग माझी कष्टाची गाडी आहे. राग तर कोणालाही येणारच ना." तर इथे काय समजतं आपल्याला, की काही गोष्टी आपल्या मनाविरुद्ध घडतात, नकोशा वाटणाऱ्या घडतात. एकदा या घटना घडून गेल्यानंतर आपण मागे भूतकाळात जाऊन ती घटना बदलू शकतो का? तर नाही. मग अशा वेळेस काय करायला हवं? ही घटना घडली आहे, होऊन गेलं आहे. याचं दुःख करण्यापेक्षा शांत होऊन त्या घटनेचा संपूर्ण स्वीकार करून मला आता काय करावं लागेल याच्यावर विचार करणं जास्त आवश्यक आहे. हे अगदी बरोबर एका मित्रानं दुसऱ्या मित्राला समोरच्या सांगितलं. पण तो समोरचा काय बोलला अशा वेळेला? "कसला आलाय दगडाचा स्वीकार? गाडी खराब झाली, एवढा खर्च आला." असंच आहे. अनेकदा आपल्या जीवनात नकारात्मक गोष्टी घडतात. नकारात्मक गोष्टी घडल्यानंतर त्या नकारात्मक गोष्टींचा वापर करून परत काहीतरी चांगलं सकारात्मक करण्यासाठी आपण प्रेरणा घेऊ शकतो का? हे अनेकदा अशक्य वाटतं. परंतु जर नीट विचार केला तर आपला खरा फायदा यातच आहे, की यातून मी वेगळं काय करू शकतो? चांगलं काय करू शकतो का? आणि जेव्हा हे ऐकायची आपली मनस्थिती होते, त्याच वेळेला हे सुचू शकतं. म्हणूनच झालेल्या दुःखातून बाहेर येणं आवश्यक आहे. त्या घटनेतून बाहेर येणं आवश्यक आहे. दुःखानं चिडलेल्या, गोंधळलेल्या, वैतागलेल्या अवस्थेत आपण काहीही नवीन निर्माण करण्याविषयी किंवा क्रिएटिव्ह कामाविषयी कधीच विचार करू शकत नाही. ज्या मित्राचं नुकसान झालं होतं ना, त्याला दुसऱ्या मित्रानं शांत केलं. मग तो बोलला, "सांग, तूच सांग, तू माझा मित्र आहेस, मी आता काय करू? मी काय करायला पाहिजे?" तर त्या दुसऱ्या मित्रानं त्याला दिलेला सल्ला, "आता नुकसान झालंच आहे. समजा असं आपण मानूया, की तुझ्या गाडीला आता 5,000 रुपये खर्च आहे. तर हा विचार कर, की येत्या 1 महिन्यात मला जास्त काम करून 5,000 रुपये कसे मिळवता येतील?" त्या समोरच्या मित्राला आश्चर्य वाटलं एकदम. मग ह्या दुसऱ्या मित्रानं त्याला समजावलं, "हे बघ, आता ही जी घटना आहे ना, ती कायम तुला प्रेरणा देईल, की या महिन्यात तुला जास्त 5,000 रुपये कमवायचे आहेत. त्याच्यासाठी तू काय करू शकतो? मग तू मार्ग शोध. संध्याकाळी पार्ट टाईम काम करू शकतोस का? एखादं जास्तीचं काम घेऊ शकतोस का अंगावरती? आणि जेव्हा तुझ्यामध्ये तीव्र इच्छा असेल ना, की मला 5,000 रुपये काहीही करून या महिन्यात जास्तीचे कमवायचे आहेत, तर तुला ऑटोमॅटिक मार्गसुद्धा मिळतील." यानंतर 2-3 महिन्यांनी ही घटना घडून गेल्यानंतर ते दोन्ही मित्र पुन्हा
भेटल्यानंतर मात्र ज्या मित्राचं नुकसान झालं होतं ना, तर तो लगेच बोलला, "अरे, तुझ्या आयडियाने फार मस्त काम केलं. मला त्या महिन्यात 5,000च काय, जवळपास 7,000 रुपये मिळाले आणि त्यानंतर दर महिन्याला मला तितके पैसे एक्स्ट्रा मिळू लागले. माझ्या कामाला एक नवीन सोर्स तयार झाला." मग मात्र हसून त्या समोरच्या मित्रांनी याला विचारलं, "आता सांग बरं खरं खरं की त्या दिवशी सकाळी एका गाडीने तुझी गाडी ठोकली, नुकसान केलं आणि तो माणूस तुला शिव्या देऊन निघून गेला. हे चांगलं झालं का वाईट झालं?" आणि मग मात्र तो मित्र समोरचा ज्याचं नुकसान झालं होतं तो खळखळून हसला आणि नंतर गंभीर होत म्हणाला, "त्यावेळेस खूप वाईट वाटलं, पण आज मात्र खूप चांगलं वाटतंय. खरं तर आज चांगलं का वाटत होतं? कारण त्या नकारात्मक गोष्टीचा वापर करून त्याने त्याच्या आयुष्यामध्ये नवीन सकारात्मक गोष्ट तयार केली होती." हे असंच असतं. एखादी घटना आपल्याला नकारात्मक करू शकते किंवा खूप सकारात्मकही करू शकते. जर आपण स्वीकार करून ती घटना आहे तशी वास्तव घटना म्हणून घेतली ना, तर आता मी काय करू शकतो याचा विचार केला, अनेकदा ती घटना प्रेरणा देऊन जाते आणि त्याच घटनेतून नवीन अनेक गोष्टी तयार होतात, निर्माण होतात, क्रिएट होतात. आजपासून आयुष्यात कुठलीही घटना घडली, तिच्यात बदल करणं शक्य असेल तर नक्की बदलायची. त्यावेळेला तिचा स्वीकार करायचा नाही. एखादा अपघात समोर होतोय, एखादं नकारात्मक कोणी बोलतंय आणि जर तुम्हाला ती घटना, ती परिस्थिती बदलणं शक्य असेल तर त्या क्षणी ती बदलायची. पण घटना घडून गेली आहे, तर आता मी काय करू शकतो, काय करू शकते, तर त्या घटनेत कोण चांगलं, कोण वाईट, कोणाचं नुकसान झालं, कोणाचा फायदा झाला, यावर फार विचार करण्यापेक्षा आता या झालेल्या घटनेतून जे नुकसान झालं आहे ना, ते नुकसान भरून काढण्यासाठी मी काय करू शकतो, हा विचार केला तर आयुष्यभरासाठी आपल्याकडे एक नवीन टूल तयार होईल, एक नवीन पद्धत निर्माण होईल, नवीन मार्ग, नवीन रस्ता ती घटना आपल्याला करून देईल. मग वाटेल, हा नवीन मार्ग मला मिळवायचा होता, म्हणूनच ती नकारात्मक घटना घडली. त्या नकारात्मक घटनेला तुम्ही आयुष्यभर नंतर धन्यवाद देत राहाल. शेवटी काय, ही परिस्थिती जाईल आणि श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये म्हटल्याप्रमाणे जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. 6:45 होत आहेत. आजचा माझा जेवणाचा प्लॅन आहे राजमा आणि चावल. तर जिरा राईस करणार आहे मी आणि राजमा अगदी शॉर्टकटने मी कसा बनवते ती रेसिपीही तुम्हाला दाखवणार आहे. तुमच्यापैकी कदाचित तशा पद्धतीने करत ही असा मी कुकरवाला राजमा बनवणार आहे. म्हणजे कुकरमध्ये डायरेक्टच फोडणी देऊन जो अगदी कमीत कमी वेळेमध्ये आणि कमीत कमी व्यापामध्ये, म्हणजे खूप काही त्याला तामझाम न करता बनतो असा वाला राजमा बनवणार आहे. आणि सोबतच आराध्यासाठी असणार आहे मसाला पापड. तर काल आम्ही जे काही पापड बनवले ते अगदीच टेस्टी आहेत, पण मी जे विकत आणलेले मूग डाळ आणि उडदाचे पापड आहेत त्याचा मी मसाला पापड बनवणार आहे. मागच्या वेळेला मला विचारण्यात आलं होतं की कोणता ब्रँड आहे वगैरे, तर तेही मी दाखवते. चला स्वयंपाकाला सुरुवात करूया. राजमा चावल रात्रीच्या जेवणात बनवायचं म्हटल्यानंतर अगदी सकाळी सकाळीच मी हा राजमा भिजत ठेवला होता. आणि ही जी काही मी रेसिपी दाखवणार आहे ना, जर का कोणाला माहिती नसेल तर करून बघा, अगदी भन्नाट आहे बरं का, खूप टेस्टी बनते. तर डायरेक्ट कुकरलाच मी भिजलेला राजमा घातला आणि त्यामध्ये खडे मसाले टाकले. खडे मसाल्यांमध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे सारे मसाले ॲड करू शकता. मी जिरा, दालचिनीचा तुकडा, छोटी विलायची, मोठी विलायची माझ्याकडे नव्हती म्हणून नाही घातली, थोडीशी काळी मिरी, थोडीशी लवंग, हे सारं टाकलं. त्यानंतर अख्खेच टोमॅटो स्वच्छ धुवून त्यांना थोडीशी चीर पाडली, ते टाकले. चिरलेला कांदा, कढीपत्ता, लसणाच्या पाकळ्या, चिरलेलं अद्रक आणि सारे पावडर मसाले जसं की धणे जिरे पावडर, हळद, लाल तिखट, कश्मीरी लाल तिखट, गरम मसाला, हे सारं आता टाकायचं. आणि हां, तूपही ॲड करायचं आहे. या भाजीला ना बिलकुल तेल घालायचं नाही आहे. इतकी टेस्टी भाजी होते, बिलीव्ह मी. तुम्ही जर का अशी कधी केली नसेल तर नक्की करून बघा. अगदी कमीत कमी वेळेमध्ये, कमी एफर्ट्समध्ये टेस्टी बनणारी भाजी आहे. दिल्ली स्टाईलचा राजमा बनतो हा. आम्ही ना 2018मध्ये काश्मीरला गेलो होतो. तर
काश्मीर सगळं आम्ही फिरलो आणि परत येताना वैष्णवी देवी करायची होती. तर वैष्णवी देवीला जाताना मध्ये घाटामध्ये एका ठिकाणी आमच्या ड्रायव्हरनी गाडी थांबवली होती आणि जे जाऊन आलेत त्यांना माहिती असेल तिकडे राजमा चावल जास्त मिळतो आणि तिथे आम्ही जो राजमा खाल्ला होता, हा काय चव होती त्या राजम्याची. तर अगदी मिळता जुळता माझा आजचा हा राजमा बनला होता बरं का, अगदी त्याच स्टाईलचा. तर करून बघा. तमालपत्र घालायला मी विसरले होते, जे मी आत्ता ॲड केलं सगळ्यात शेवटी. आणि खूप सारं तूप, थोडंसं पाणी उकळतच घालायचं, म्हणजेच ॲटलिस्ट कोमट तरी, थंड पाणी डायरेक्ट नाही घालायचं. तर हे बघा, हे सारं तूप या स्पूनला चिटकलं, मी काढून घेते. आणि आता ना पहिली चिट्टी फुल गॅसवरती करायची आणि नंतर मीडियम टू लो असा गॅस ठेवून 15 मिनटं हा राजमा शिजू द्यायचा. आणि अगदी प्रामाणिकपणे सांगायचं बरं का की कशी झाली आहे कुल्फी. आणि तुमची जी नेहमीची कॉमेंट असते ना, 1 नंबर, ही तर बिलकुल नको आहे मला. ही कॉमेंट मला बिलकुल नको आहे. प्लीज हे सोडून मला काहीतरी सांगा की कशी झाली आहे. ओके, सगळी नाही संपवायची ना मी. अजिबात नाही, अजिबात नाही. कोण आले बघा. अति ड्रामा पण नको आहे, खरं खरं सांगायचं. खरंच आत्मा तृप्त झाला. असलं आईस्क्रीम मी कधीच खाल्लं नाही. सुपर से ऊपर. वा, सिरियसली छान झाले की नाही. म्हणजे मलाच बिलीव नाही झालं की मी एवढं टेस्टी कुल्फी कशी काय बनवली. 1 नंबर झालं, पुन्हा 1 नंबर आलं. मी सांगितलं होतं ते 1 नंबर आलं नाही पाहिजे. म्हणजे ही कुल्फी खाल्ल्यावर जाणवते की बाहेरची कुल्फी फिकी आहे याच्या पुढे. खूप फिकी काय, ती कुल्फी नव्हेच. त्यांना आशा आहे थोडीशी अजून, त्यांना कुल्फी मिळेल की काय. आहे ठेवली आपण ना म्हणता आफ्टर फूड, आफ्टर डिनर आपण एन्जॉय करू उरलेली कुल्फी. काय खाताय. जमली, खूप छान जमली. हे सारं उगाच नव्हतं बरं का, खरंच टेस्टी बनली होती कुल्फी, म्हणून हा सारा ड्रामा होता. तर चला, राजमा शिजला असा मस्त. जर का टोमॅटो मोठे मोठे असतील ना तर त्याची साल काढून घ्यायची बरं का, कुकर ओपन केल्यानंतर. मी जे यूज केले तुम्ही पाहिले की खूप छोटे छोटे टोमॅटो होते, त्याची साल निघतच नव्हती, म्हणजे ती प्रॉपर आता शिजून गेली होती, मग मी काढलीच नाही. तर असा हा सारा पुन्हा मिक्स करून घ्यायचा. जर का तुम्हाला आवडत नसेल तमालपत्र, ती टोमॅटोची साल, तर या स्टेपला ती काढून घ्यायची. मी मात्र ते सारं तसंच ठेवणार आहे. पूर्णपणे असं मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला यामध्ये कसुरी मेथी ॲड करायची आहे. पुन्हा आपल्याला जितकी कन्सिस्टन्सी हवी आहे, म्हणजे पातळ हवा आहे, मीडियम, आम्हाला मीडियम आवडतो आणि तो तसाच असतो त्या दिल्ली साईडला, तर अगदी तसाच आपल्याला बनवायचा आहे. बरं, लास्ट टाईम कमेंट आली होती की कोणते पापड यूज करते तो मसाला पापड बनवण्यासाठी. तर हे बघा, हे आहेत ते बिकाजीचे मूग डाळ आणि उडीद डाळ मिक्स पापड आहेत. बातचीत पापड बोलतात याला. तसंही मी बऱ्याच वेळा व्लॉगमधून हे दाखवलेत, पण तरीसुद्धा दाखवते. नवीन काही मैत्रिणी जॉईन होत असतात, त्यांना प्रश्न पडतो, मग त्यांच्यासाठी हे. तर हा असा पापड मी थोडंसं तेल लावून तव्यावरती, लोखंडी तव्यावरती भाजून घेते. आपण डायरेक्ट फ्लेमवरती पण भाजू शकतो, पण तितकी चव नाही लागत त्याला, आणि तळूही शकतो, पण तळल्यानंतर खूप सारं तेल जातं, म्हणून मग हा असा मध्य शोधायचा. तर आणि हा असा मोठ्या तव्यामध्ये भाजला ना की तेल लावून एकसारखा राहतो सुद्धा, म्हणजे यावरती आपल्याला मसाला पापड बनवण्यासाठी कांदा, टोमॅटो, शेव वगैरे प्रॉपर स्प्रेड करता येतं, म्हणून ही आयडिया. कसुरी मेथी ॲड केल्यानंतर उकळू द्यायचा आहे छानसा असा हा राजमा, आणि पुन्हा यामध्ये आणखी 2 टेबलस्पून तूप ॲड करायचं आहे. तर प्रॉपर आपण हा पूर्णपणे राजमा तुपात बनवला आहे, अजिबात तेल यूज केलेलं नाही आहे. आणि नंतर गार्निशिंगसाठी खूप सारी अशी कोथिंबीर. नक्की करून बघा, हा खूपच भन्नाट बनतो. चला, मसाला पापड असेंबल करून घ्यायचा आहे. आणि प्रीतीचा मित्रही आला शांतनू, तर त्याच्यासाठीही बनवते. पहिलं या दोघांना देते, मग बाकीच्या सगळ्यांच्यासाठी. तर हा बातचीतवाला पापड आहे ना, तो बऱ्यापैकी मोठा आहे, अगदी एकच पुरून जातो. मी काय काय यूज केलं आहे इकडे, तर कांदा, टोमॅटो, बारीकवाली शेव, थोडासा चाट मसाला, लाल तिखट पावडर असेल तर टाकायची, आज ती माझ्याकडे नव्हती, ब्लॅक पेपर पावडर, आणि सैंधव जे मीठ आहे
पिंक सॉल्ट किंवा आपण ब्लॅक सॉल्ट बोलतो ते पण टाकू शकतो आपण. आणि चाट मसाला आणि खरी टेस्ट येते या पापडाला. आणि जनरली मला आवडतो चाट मसाला, बऱ्याच पदार्थांमध्ये मी तो यूज करत असते. हे बघा, हा असा. तर घरच्या घरी हॉटेलसारखा हा असा मसाला पापड बनवायचा. काही गरज नाही बाहेर खायला जायची, हो की नाही? कसं झालं आहे पापड? मीठ जास्त झालं ना? बघ, बरोबर स्पाइसी, एकदम व्यवस्थित आहे. चांगला बघ, ती बघ मावशी काय म्हणते. चांगला झालाय ना प्रदेश? शंतनू, येस, रिझल्ट लागल्यावर पार्टी पाहिजे. पहिल्या तुझा येईल, तुझा आहे ना सिरियसली? कदाचित, प्रॉबब्ली. हो, काय तुमची काय डेट आहे सांगितली काय? तुमची पण डेट सांगतील पण तुम्हाला 12 आलेला आहे आमचा, प्रॉबब्ली येऊ शकतो. अरे वा, बरं होईल तुमचा अगोदर यायला हवा आणि मग प्रतीकचा यायला हवा. काउंटडाऊन असतो तुम्हाला, यायचं घरी रिझल्ट दिवशी पण घरी यायचं. हा, घरी यायचं रिझल्ट दिवशी आणि पेढे घेऊन यायचं. मला माहितीये तुलाही छान मार्क्स पडणार आहेत, डेफिनेटली चांगले पडणार आहेत. चला एन्जॉय करा. खरंच माहिती नाही आहे SSC बोर्डाचा अगोदर लागणार की CBSEचा पण ठीक आहे. चला राजमा कसा झाला आहे बघूया. मी जिरा राईस करणार बोलले होते पण मी साधाच राईस बनवलेला आहे, बासमती तांदळाचं बनवलं आहे बट. आणि याच्यासोबत हा असा मस्त राजमा कसा वाटतोय, दिसतोय की नाही छान असा टेम्पटिंग, खावासा वाटतोय ना बघितल्या. चला याच पॉझिटिव्ह नोटवरती आजचा हा व्हिडिओ मी इकडे सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब ही नक्की करा. बाय.